रोहा तालुक्यातील युवा पिढी कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याच्या आहारी गेलेला आहे। या गोष्टीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच वाम मार्गाला चाललेल्या युवा पिढीला रोखण्यासाठी रोह्यातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट सुनील सानप यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे, भाजपाचे जिल्हा युवक अध्यक्ष अमित घाग, महिला प्रतिनिधी दीपिका चिपळूणकर, डॉक्टर परीत चिमावकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, मिलिंद आष्टीवकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते। अवैध धंद्याविषयी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर प्रेस क्लबने सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि सक्षमपणे सदर विषय लावून धरला। परंतु अवैध धंद्याच्या आहारी गेलेला तरुण, नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी आदी कुटुंबियांकडून भयानक असे वास्तव समोर आले। याविषयी या तरुणाईला पायबंद घालण्यासाठी भविष्यात रोहा तालुक्यात असे काही अघटित व दुर्दैवी प्रसंग घडू नये, असंख्य कुटुंब, अनेकांचे संसार त्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले। त्या बैठकीला रोह्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते। त्यावेळी उपस्थितांमधून विष्णू लोखंडे, सूर्यकांत मोरे, हर्षद साळवी, रोशन चाफेकर, श्वेता पाटील, रोशन देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले, तर ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे, अमित घाग, दीपिका चिपळूणकर, डॉक्टर परीत चिमावकर आदी मान्यवरांनी आपली मते नोंदवली। तसेच शहरातील मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, रमी बंद व्हायला पाहिजे, यामुळे काही संसार उद्ध्वस्त होत आहेत, आत्महत्या होत आहेत, हे रोखण्यासाठी रोहेकरांनी एक पाऊल पुढे टाकत रोहा प्रेस क्लबच्या जोडीने या लढ्यात पुढे येणे पसंत केले। RBN न्यूजसाठी दीप वायडेकर, रोहा।